आजची रेसिपी आहे मुगाची खिचडी। त्यासाठी आपण इथे मूग ओव्हरनाईट सोक करून घेतले आहेत। शिजवताना मात्र मी कुकरमध्ये थोडे शेंगदाणे आणि बटाटासुद्धा लावून घेणार आहे। खिचडी कशी बनवतो तशीच आपल्याला बनवायची, फक्त आपल्याला मूग वापरायचे आहेत इथे। मस्तपैकी आपले मूग, बटाटा आणि शेंगदाणे उकडून झाले आहेत। याला आपण ड्रेन आउट करून घेणार आहोत। बटाट्याचे साल काढून आपल्याला ते कापून घ्यायचे आहेत। मूगसुद्धा आपण इथे ड्रेन आउट करून घेतले आहेत। आता आपल्याला ह्याला मस्तपैकी अशी मिरचीची झणझणीत फोडणी द्यायची आहे। त्यासाठी इथे घेतली आहे कढई। कढईमध्ये तेल आपण मस्त तापून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायची सर्वप्रथम आपली हिरवी मिरची। मिरचीला छान त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं। ही उपवासाची रेसिपी आहे बरं का। आमच्या गावी प्रत्येक उपवासाला हमखास केली जाणारी ही रेसिपी आहे। तुमच्या इथे उपवासाला काय खातात कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढे आपण इथे बटाटा टाकून घेतला आहे। बटाट्याची खासियत हीच असते, त्याला थोडासा लालसर करून घ्यायचा, जेणेकरून काय होतं बटाट्याची चव दुपटीने नाही चौपटीने वाढते। बघू शकता आपण बटाटा जो आहे थोडासा मी इथे लालसर करून घेतला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत उकडलेले मूग। प्रोटीन सोर्ससाठी ही रेसिपी खूप छान आहे, कारण की आजकाल सगळीकडे नुसतं प्रोटीन सांगितलं जातं। नेहमी प्रोटीन पावडर किंवा काही खाण्यापेक्षा ही रेसिपी नक्की बनवून का। ह्याच्यामध्ये मूग आणि शेंगदाणे आहेत, त्यामुळे तुम्हाला भरपूर असं प्रोटीन मिळणार आहे। पुढे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ओल्या नारळाचं किस, म्हणजे हेल्दी फॅटसुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे। आणि आता मी इथे ॲड करते आहे थोडीशी साखर, थोडं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट। हे सगळं टाकून आपल्याला आपली जी खिचडी आहे तिला छान एकजीव करून घ्यायचं आहे। उपवासाला तर आम्ही ही बनवतोच, पण कधी अशी लहर आली ना तरी ही बनवून तुम्ही खाल्लीत तरी खूप छान लागणार आहे। साबुदाण्याच्या खिचडीसाठी एक वेगळा सबस्टिट्यूट जो हेल्दीसुद्धा आहे आणि प्रोटीननी भरपूर आहे। सो अशा पद्धतीने आपली ही खिचडी जी आहे ती तयार झाली आहे। तुम्हीसुद्धा अशी खिचडी बनवा आणि एन्जॉय करा।